आम्ही शांत बसूनच कम्युनिकेट करू, कारण इतकी इंटेलिजन्स आमची आहे. बघता बघता बोलायचं, फक्त इशारे करून, डोळ्याचे इशारे करून. फ्रीमध्ये मी त्याच्याकडून ट्युशन्स घेणार आहे, त्याला सांगितलं मी. दडपण आलंय मला आता. घरी जाऊन एक वेगळा अभ्यास, एक जो मी करत होतो त्याच्यापेक्षा एक 3 पानं जास्त करावं लागणार आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. थकाबाई नावाचा नवीन चित्रपटाचा पोस्टर लॉन्च झालेला आहे आणि या चित्रपटाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने ओपनहायमर आणि बार्बी माझ्यासोबत आहेत. हे जे काय बेस झालंय, हे मार्केटिंग असलं पाहिजे, ही ताकद असली पाहिजे. पण थकाबाई आम्ही घेऊन आलो आहे आणि मला असं वाटतं की जेवढी हवा ह्या 2 सिनेमाची तू नावं घेतलीस त्यांची झालेली आहे, तेवढीच हवा थकाबाईची पण होणार. नक्की. आणि कारण की खूप वेगळ्या धाटणीचा एक सिनेमा आम्ही घेऊन येतो आणि खूप वेगळा लुक, फील आणि जॉनरचा सिनेमा घेऊन येतो आहे. तर आम्ही तर थ्रिल्ड आहोत. तर हाच थ्रिलर सिनेमा घेऊन आम्हाला लोकांना पण त्या प्रकारचं एक फिलिंग द्यायची आहे. आणि पोस्टर एक पहिली झलक पण नाही बोलू शकत. पोस्टर म्हणजे जस्ट आम्ही एक टाकलं आहे आमच्याकडं, पहिलं एक पाऊल असं म्हणू शकतो. पण खूप एक्साइटमेंट आहे आणि छान वाटते. म्हणजे मला खूप आवडलेलं आहे पोस्टर. हेमल, मी तुला प्रश्न विचारतो. या चित्रपटामध्ये एक खूप शांत, कमी बोलणारा असा नट तुझ्यासोबत आहे, शुभंकर तावडे. काय बोलशील त्या व्यक्तीबद्दल? कसा आहे तो? कधीच काय बोलणारा आहे? मी खूप कमी बोलते, म्हणून मला खूप छान वाटतंय की असाच वाईब मॅच करणारा एक असा नट मला भेटला आहे, को ॲक्टर म्हणून लाभला आहे, की आम्ही शांत बसूनच कम्युनिकेट करू, कारण इतकी इंटेलिजन्स आमची आहे. बघता बघता बोलायचं, फक्त इशारे करून, डोळ्याचे इशारे करून. तसंच. सो छान वाटतं की आपल्याला आपली वाईब मॅच करणारा, आपली शांतता, आपली काय स्थिरता मॅच करणारा असा एक को ॲक्टर मिळाला आहे. सो आय थिंक आय एम व्हेरी हॅपी, एक्सायटेड, सगळंच नर्वस. चित्रपटाची सुरुवातच होते, तुम्ही जसं बोललात की पहिलंच पाऊल आहे आणि चित्रपट ताडोबामध्ये शूट होतोय. काय सांगाल ताडोबाचा एक्सपिरियन्स? तू तर आधी बोलली सुद्धा की ताडोबा एक्सप्लोअर केलं. शुभंकर, काय बोलशील? काय फिलिंग आहे सगळं? म्हणजे खरं तर हेमल तर अजून चांगलं सांगू शकेल, कारण की तिथे एक्सपिरियन्स केलं आहे. पण माझ्यासाठी एक वेगळाच एक्सपिरियन्स असेल की मी ह्या अशा कुठेही मी गेलो नाही आहे. म्हणजे त्या परिसरात शूट करणं आणि जाणं आणि तो एक एकंदरीत त्या परिसरातनं आपण वेगळे होऊन जातो. कारण की आपल्याला खूप सवय असते, कॉन्क्रीट जंगल आणि ह्या सगळ्या गोष्टीची खूप सवय असते. आणि जसं माझं कॅरेक्टर पण आहे, त्यासाठी मला तर तिकडे माझा तरी विचार आहे की मी काही दिवस आधीच जाणार आहे. तिकडची लाईफ काय आहे आणि तिकडचं एक फिलिंग काय आहे, तिकडे मला काय जाणवतं आहे हे अनुभवायला तर मी आधी जाणार आहे. हेमल, तू काय सांगशील? जसं तू आधी बोललीस की तू सुद्धा याआधी ताडोबा एक्सपिरियन्स केला आहेस, पण आता चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही तिकडे जात आहे, खूप वेगळं असणार आहे, सेट वगैरे असणार आहे. काय सांगशील त्या एक्सपिरियन्स? सो नॉर्मली जे असे एरियाज असतात, जे ताडोबा म्हटलं तर इट्स अ टायगर रिझर्व. सो तिथे खूप स्थिरता जी आमच्यात ही आहे ती असते आणि आय थिंक शांतता, स्थिरता असते आणि आय थिंक ती एक्सप्लोअर करायला मी खूप एक्सायटेड आहे. कारण आम्ही शहरात राहतो, मुंबईत राहतो. सो ही जी काही हा नॉईज असतो तो कम्प्लिटली तिथे नसणार आहे. तिथे जो काही नॉईज असेल तो फक्त आमचाच असणार आहे आणि तो पण कंटेन करायला लागणार आहे, कारण तसं अलाउड नसतं तिथे तुम्हाला खूप, बिकॉज तुम्ही त्यांच्या एरियात जात आहे. सो ती रिस्पेक्ट घेऊन जाणं आणि तिकडचं होणं, पण ॲट द सेम टाईम तेच कीपिंग दॅट रिस्पेक्ट, कीपिंग दॅट त्या जागेचे काही रूल्स असतात, अनसेट रूल्स असतात जे फॉलो करायला लागतात. सो त्यासाठी तर एक्सायटेड आहेच. प्लस जे पोस्टर पाहिलं आहे आपण, खूप वेगळे असे 2 जग शुभांकर मी, म्हणजे असं काही ह्या आधी पाहिल्यासारखं काहीच नाही आहे, टिपिकल काही असं नाही आहे. हे 2 ॲक्टर्स आपण जे काही एक्सपेक्ट करू शकतो कसे कास्ट केले जाऊ शकतात, त्यात खूपच एक काहीतरी नवीन घेऊन. आणि आजपर्यंत आमचे जितकेही हिट अँड मिस झालेत ते त्या म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की ह्यासाठी थांबलेले मी शुभांकर बरोबर काम करायसाठी, कारण हे खूप काहीतरी नवीन आहे. त्याला तर तुम्ही एका कम्प्लिटली नवीन लुकमध्ये बघताय. मीही खूप एक्सायटेड आहे, बिकॉज आय फील तो खूप ताकदीचा ॲक्टर आहे. त्याच्याकडून मलाही शिकायला खूप मिळणार आहे आणि फ्रीमध्ये मी त्याच्याकडून ट्युशन्स घेणार आहे, त्याला सांगितलं मी. आणि त्याला फर्स्ट टाईमच मी भेटलेले तेव्हा आय रिअलाइज दॅट ही इज समबडी खूप प्रिपेअर्ड ॲक्टर आहे तो. सो फॉर समबडी हू कम्स फ्रॉम अ कम्प्लीट no school of acting, it means a lot that I'm being cast opposite him.
सो आय एम एक्सायटेड, नर्वस अँड या जस्ट लुकिंग फॉरवर्ड. कसं वाटतं माझं- एवढं मलाच एवढं आता कौतुक दडपण आलंय, असतं? मलाच हां. दडपण आलंय. हां. मला आता घरी जाऊन एक वेगळा अभ्यास जो मी करत होतो त्याच्यापेक्षा 1-3 पानं जास्त करावं लागणार आहे. कारण की हे होणार आहे, अरे हेमल बोलली एक म्हणजे माझ्या आई वडिलांचं पण एवढं कधी नव्हतं परीक्षेत की आता 12वीची परीक्षा आहे, आई वडील एवढं बोलतायत, आपण काही ऐकत नाही आहे त्यांचं. तर मला पण हे वाटतं की एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. आणि मी खूप थँकफुल आहे की ती ज्या प्रकारे भरभरून कौतुक आणि भरभरून आणि ती ऑनेस्टली बोलते आणि ती ऑनेस्टी ना एक तुमच्या कामात दिसते आणि ती हेमलच्या कामात नेहमीच दिसत आली आहे. सो आय गेस ती तो एक जो बॉन्ड आहे ना ते एक खूप चांगलं स्क्रीनवरती पण दिसणार आहे. नक्कीच नक्कीच. सध्या तरी तुम्ही खूप गोड दिसत आहात. आपलं पहिलंच पाऊल आहे, शूट होणार आहे, खूप सारे प्रँक्स आणि खूप साऱ्या गमती जमती आम्हाला नंतर कळणारच आहेत. तोपर्यंत अनुभवायचं आता हे सगळं. नक्कीच तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू हा नवीन चित्रपट आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच.